महात्मा गांधी ने आवाज़ दिला की इंग्रजांना चले जाओ, चले जाता नारा दिल्यानंतर अनेक युवक या ठिकाणी बाहेर पडले। मुंबईमध्ये आझाद मैदानावर सगळे युवक या देशातील जनता एकत्र आली। ब्रिटिशांना घालण्याचं काम महात्मा गांधींनी केलं। म्हणून क्रांती दिन म्हणून काल रात्री 8 तारखेला 12 वाजता आपल्या युवक काँग्रेसच्या वतीनं 4 हुतात्मा इथून ती मशाल निघती आणि इथं 12 वाजता रात्री पोहोचती। आणि युवक काँग्रेस सर्व पदाधिकारी रात्री होते, आम्ही सगळे होतो। ही ज्योत महात्मा गांधींनी पेटलेली आहे। ही ज्योत अखंड आपल्या पुण्याचा काळ काँग्रेस पक्षाचा आहे। काँग्रेस पक्ष हा बलिदानातून त्यागातून एक 150 वर्षाची परंपरा ह्या काँग्रेस पक्षाला आहे। त्या काँग्रेस पक्षामध्ये आपण सगळे काम करत असताना आपल्याला सगळ्याला अभिमान आहे। ज्या महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, इंदिरा गांधी असेल, आपले स्वर्गीय राजीव गांधी असेल, अशा अनेक लोकांनी या देशासाठी बलिदान दिलं। त्यातून हा देश उभारलेला आहे। पण अलीकडच्या काळात ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला ज्या घराने, त्या गांधी नेहरू परिवाराला टार्गेट केलं जातं। काल तुम्ही बघा, राहुलजी गांधींनी या देशामध्ये पंतप्रधान हे मतदान चोरून निवडून आले। ह्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मतदान चोरून निवडून आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या एका मतदारसंघामध्ये 30,000 मतं त्यांनी त्या ठिकाणी डबल घातलेले आहेत। कसं मतदान चोरी करून हे देशामध्ये जर सत्ता येत असेल तर महात्मा गांधींची खऱ्या अर्थाने या ठिकाणी आठवण येते। त्यांनी ब्रिटिशांना ना तलवार ना बंदूक, सत्याग्रहांवर त्यांना पळवलं होतं। आणि सत्याग्रह महात्मा गांधी जेव्हा बसेल त्याची नोंद अख्ख्या भारताने घेतली होती। मिठाचा सत्याग्रहामध्ये ते निघाले, लाखो लोक त्या ठिकाणी त्या सत्याग्रहाला आले। तर आज आपल्या काँग्रेस पक्षाला गरज आहे चळवळीची असेल। राहुलजी गांधी ज्याप्रमाणे लढत आहेत, आपल्या खासदार प्रणिती शिंदे देखील, आपल्याला सगळ्याला अभिमान आहे। त्यांनी ज्या पद्धतीने देशातील पंतप्रधानांना काय प्रश्न विचारले त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं सभागृहामध्ये येऊन। हे देखील आपल्या खऱ्या अर्थानं आपल्याला अभिमान आपल्या खासदार ताईंचा। आपण अनेक वर्ष या ठिकाणी हा सेवादलच्या माध्यमातून झेंडा या ठिकाणी आपण फडकवतो। हा चौक कसा महत्त्वाचा आहे। हा चौक ह्या इथं पोलीस चौकी होती। ब्रिटिश त्या ठिकाणी ब्रिटिशाचा अड्डा होता। काही लोक काल बाहेर पडले आणि ते पहिल्यांदा चौकी जाळे, आणि चौकी जाळ्यानंतर ह्या ठिकाणी सगळे शिंदीने बंद होते। त्या ठिकाणी येऊन लोक लपले होते आणि इथूनच ते चौकी जाळण्याचा प्लॅन झाला होता। अशा पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी आपण हे क्रांती दिन झेंडावंदन करतो। आपण झेंडावंदन 9 ऑगस्ट हा क्रांती दिनच्या निमित्त आपण सगळे एकत्र झालात, त्याबद्दल आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। माझे संपवतो।